अक्षदाकडे पण जाऊ. अक्षदाचं देखील काय म्हणणं आहे या सगळ्यावरती ऐकून घेऊ. कारण का अनेक दिवस तो देखील अंधेकरांच्या अंगाखांद्यावरती खेळलेली आहेस आणि आपल्याच घरच्यांकडून आपल्याच भावाबद्दल असं काही होणं हे कुठल्याच बहिणीला हे होणारं नाही आहे. तुझी काय भावना आहे ह्या सगळ्यामध्ये? तुला काय सांगायचं आहे? सर, माझा भाऊ कशातच नव्हता. आत्ता जसं की सोमनाथ गायकवाडच्या टोळीने त्यांचा जो निखिल आखाडे भाऊ गेला, त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्या मामाला वनराज चांदेकरला मारलं. तर त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांसकट माझ्या दोन्ही काकांची नावं आली. माझा निम्म जीव तिथेच खचला होता की माझे 4 लोक गेली. त्यातून पण आम्ही उभं होतो वर्षभरात की ठीक आहे, असतील मोठ्यांची भांडणं ती त्यांच्याकडं, पण आता आपल्याला आपल्या कुटुंबासाठी उभं राहायचं आहे. एवढं सगळं करताना आम्ही आमचं करून खात होतो. अण्णांसंग आम्ही कधी वरमान उचलून बोललो पण नाही. त्यांना आम्ही आजपर्यंत रिस्पेक्टच दिलाय. तुम्ही विचारू शकता बाहेर. पण तरी पण त्यांनी माझ्या भावाचं असं केलं सर. आणि आत्ता हिच्याबरोबर तोच असायचा. हे दोघंच कोर्टाची कामं वगैरे बघायचे सगळे. म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांना थोडंसं सांगतो की अक्षदा कोमकर ही आयुषची चुलत बहीण आहे. कल्याणी कोमकर आणि संजीवनी कोमकर गायत ही जावे माझी. नाही, ह्यांच्या आईचं नाव संजीवनी कोमकर. तुम्ही दोघी सख्या बहिणी. हो. बंडू आंदेकरांच्या ह्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या सख्या भावांना दिलेल्या आहेत. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या सख्या भावांना त्या दिलेल्या आहेत. आणि आता गणेश कोमकरसुद्धा आतमध्ये आहे, जयंत कोमकर, इतर लोक आहेत. त्यामुळे अक्षदा कोमकर आणि तिचा बहीण आणखी एक, त्या दोघीही इथंच राहत होत्या, याच घरात राहत होत्या. मावशीकडे त्या राहत होत्या. आणि ह्या सगळ्यामध्ये आयुष जो आहे तो घराचा कणा बनलेला होता. कारण का सगळे घरातले महत्त्वाचे लोक जे आहेत ते वनराज आंदेकर प्रकरणामध्ये ऑलरेडी तुरुंगामध्ये आहेत. त्यांची शिक्षा जी आहे अजून कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी अजून देखील आहे. त्यामुळे हे सगळेजण जे आहेत त्यांना सांभाळणारा हा आयुष होता. आणि याच आयुषचा खून जो आहे तो त्यांनी केलेला आहे. मला आता शेवटाकडे यायचं या सगळ्याचा. हे कुठे थांबेल असं तुम्हाला वाटतं हे सगळं? कारण का ज्यावेळेस वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती त्यावेळेस आपण माध्यम म्हणून बंडू अण्णांना विचारलं होतं की तुमचा मुलगा गेला, तुम्ही जे पेरलं ते उगवलं. तेव्हा बंडू अण्णा म्हणले होते की मी आता बदला घेणार नाही, माझं वय आता 70 झाले, मी आता काही करणार नाही. कारण का इतर गोष्टी काही काही त्यांनी सांगितल्या, पण मी आता असं काही करणार नाही असे म्हणले होते. पण आता पुन्हा पुढचा अंक जो आहे तो आलेला पाहायला मिळतो. हो, मग मी हेच म्हणते ना, म्हणूनच त्यांना आता पकडले तर सोडावं नाही हीच माझी इच्छा आहे. आणि हेच केल्याने सगळं थांबणार आहे. नाही तर ते परत 6 महिन्यांनी येणार, परत असंच काहीतरी करून परत आत जाणार. आणि त्यांच्याकडे एवढे पोलीस वगैरे ते वकील पण पैसे देऊनच सगळं खेळ खेळत आहेत. ते पैसे देऊन लगेच बाहेर पण येतात ते. त्यामुळे त्यांना सोडूच नका, माझी हीच विनंती आहे. आता आम्ही भोगलंय ते दुसऱ्यांनी भोगू नये असं मला वाटतं. पण तुम्ही हे गणेश कोमकरांना पण सांगणार की आता आपला मुलगा गेला आहे, आपण आता ह्या क्षेत्र असेल किंवा या क्षेत्रातून थोडंसं लांब जाऊन आपण नव्याने वेगळं काही सुरुवात करावी, असं काय करणार की पुन्हा पुन्हा तेच पाहायला? नाही, मी सांगणार ना त्यांना. कारण का आम्हाला ह्यात उतरायचंच नाही आहे. ह्यात उतरून कोणाचं भलं झालं आहे आणि कोणाचं चांगलं झालं आहे. आमची पोरं बाळं आहेत, ते पण पुन्हा मग तेच करणार. आम्ही नाहीच काही करणार ह्यात. मी तेच सांगणार आहे त्यांना. आणि आम्ही थांबतोय पण किती, आम्ही काही करत नाही आहे, पण ही लोक बळानेच आम्हाला त्यात ओढत आहेत. पोलीस वगैरे त्यांनी कारवाई करतायत, पोलिसांचं कारवाई कसं चालू आहे? तुम्ही जबाब दिलेले आहेत, सगळे आरोपी अटकेत आहेत का? आणि त्यांना काय सांगू इच्छिता, महाराष्ट्रातील लोकांना काय सांगू इच्छिता या सगळ्यामध्ये? सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता सोशल मीडिया असेल किंवा बाहेर चर्चा असेल की कोमकर टोळी, आंदेकर टोळी, तर कोमकर टोळी नावाचा प्रकारच नाही अस्तित्वात. तुम्ही बघू शकता आमच्याकडे सगळी लहान लहान मुलं आहे आणि आमची सगळी करती लोक यांनी गेल्या वर्षी जेलमध्ये पाठवले. तर कोमकरांचं आणि आंदेकरांचे जे काही वाद होते ते घरातल्या घरात होते. आंदेकर टोळी आहे खूप वर्षापासून, ते सगळ्यांना माहिती. पण आमचा आणि गुन्हेगार यांचा कधीच संबंधच नाही आहे आणि आम्हाला त्यात पडायचं पण नाही आहे. तर माझी सगळ्यांना हात जोडून एकच विनंती की कोमकर टोळी असं बोलणं आधी बंद करा तुम्ही. आम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. एकतर आम्ही गेली वर्ष अख्खी कशी काढलेत आमचं आम्हाला माहिती आहे. आणि हे जे आंदेकर आहेत ह्यांना पूर्ण सगळा सपोर्ट राजकारणात नाही येतो. ते आत्तापर्यंत सगळं अजितदादांचं नाव घेऊनच इथपर्यंत आलेत. आणि इवन आमच्या दुकानावरती जी काही आधी गेल्या वर्षी कारवाई झाली होती अतिक्रमणाची,
तर तेव्हा माझा मामा जो वनराज आंदेकर गेला, त्यांची कॉर्पोरेशनमध्ये खूप ओळख होती, त्यांची फोनवरून कामं व्हायची. त्यामुळे त्याचं लेखी असं कुठेच नाही आहे की ह्यांनी आम्हाला दुकान पाडायला लावलं किंवा आम्ही सांगून तुम्ही कारवाई केली. त्यामुळे आम्ही असंच म्हणणार आहे की आमचा संशय तुमच्यावर होता. त्यांनी ते पण प्रकरण दाबलं, तेव्हा पण आम्ही शांत बसलो. त्यांनी 4-5 वर्ष आम्हाला इतका त्रास दिला आहे ना, आम्ही त्यांच्यासोबत एक शब्द पण बोललेलो नाही आहे. कारण की त्यांचं कसं राजकारणाचा प्रभाव आणि पोलीस मॅनेज करणं, पैसे देणं किंवा गोष्टी तिथल्या तिथे कागदपत्र फिरवणं हे त्यांचं आधीपासूनचं चालत आलेलं आहे आणि मी ते स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे लहानपणापासून. पण कधी आमच्या घरावरच ही वेळ येईल असं मला नव्हतं वाटलं, कधीच नव्हतं वाटलं. आत्ता माझ्या मम्मीसाठी पण आम्ही प्रयत्न करतो बेलसाठी, ते पण त्यांनी पैसे देऊन रिजेक्ट करायला लावलं. म्हणजे माणसाचं खच्चीकरण एवढं करायचं ना की त्याला जगूच द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे त्यांनी. कारण की त्यांच्या साईडनी पोलीस पण खूप आहेत, पैसा खूप आहे, राजकारण पण खूप आहे आणि अजितदादांचं नाव घेऊनच ते इथपर्यंत आले. तर माझी त्यांना एकच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. माझ्या भावाचा आणि आमच्या कुटुंबाचा याच्याशी काहीच संबंध नाही आहे. तुम्ही आईदादांचं नाव घेताय, तुम्ही आईदादांना भेटणार आहात, तुम्ही यांना वाचवू नका कारण का हे आमच्या घरापर्यंत आले, भेटून तुम्ही त्यांना विनंती करणार आहात कारण का वनराज आंदेकर त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की अजित पवार त्यांच्या पाठीमागं आहेत, आंदेकरांच्या पाठीमागं आहेत आणि बंडू अण्णांच्या देखील पाठीमागं आहेत? सर, एकतर मी तेवढी मोठी नाही आहे की मला राजकारण कळतं, पण मी जेवढं ऐकलं आहे ना आत्तापर्यंत की हां, अजितदादांना फोन केला की आमची कामं होतात, हेच त्यांच्या तोंडी असतं. आणि ते इतके मोठे माणूस आहेत की मला त्यांना भेटायची काही गरज नाही आहे. मला माहिती ती सामान्य माणसाची हाक ऐकतात, ते ऐकत असतील तर त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच माझी त्यांच्याकडे विनंती. तुम्ही काय शेवटचं सांगाल? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, ते 2 मुलांनी जे आयुषला गोळ्या मारल्यात ना, त्यांचं पण एन्काउंटर असंच करावं, त्यांचं पण आयुष्य असंच संपवावं आणि हे आमच्या घरातले जे कोणी आहेत सगळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. ते येऊ नये बाहेर, कारण का ते आत्ता मागच्या वेळेस पण त्यांना मोका लागला. 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी कसे आले ते बाहेर हे कोणीच पाहिलं नाही. त्यांच्याकडं पैसा आहे, पैसा बोलतो. त्यामुळे हो सगळ्यांनाच काय पैसा आहे म्हणून ते लगेच येतात. मोका जरी असला की 6-7 महिन्यांनी बाहेर येतात किंवा 1.5 वर्षांनी बाहेर येतात. असं नाही व्हायला पाहिजे ना. त्यांची पण छानबीन करा. का पैसा देतात म्हणून सगळं संपतं का तिकडं? आणि आमच्याकडे काही नाही आहे म्हणून आमचं काही नसताना तुम्ही उचलून धरले. आमच्यावर कुठला गुन्हा आहे, काय आहे ते तर बघा. काहीच गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. वर्ष झालं आहे तरी अजून हे पोलिस गुन्हे शोधत आहेत. एवढं काय केले काय? आम्ही काहीच नाही केलं. फक्त गरीब आहे म्हणून आम्हाला डांबून ठेवले जेलमध्ये. असं नाही व्हायला पाहिजे ना. आमची पण 3-3 घरं आहेत, सगळी उघड्यावर पडलीत. असा अन्याय केल्यावर कसं चालेल? म्हणजे जे लोक खरं बोलतात, खरं वागतात त्यांनाच तुम्ही हे करता आणि जे काळे धंदे करतात, खोटं नाटं वागतात, पैसा देतात, त्यांच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहता. हे चुकीचं आहे ना. असं नाही झालं पाहिजे लोकांबरोबर. फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या पोरासाठी मी विनंती करते. तो कशाच नव्हता, त्यामुळे आम्हाला ह्यात ओढूच नका आणि त्याला न्याय द्या. फक्त मी एवढंच म्हणणार आहे, तुम्ही हे केलं की त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. त्याला काय कळतच नाही ह्यातलं. तू किती लहान आहे पण तरी ह्यात त्याला मुद्दामून ओढलंय. आणि ती जी 2 मुलं आहेत त्यांचा पण एन्काउंटर करा. त्यांनी जसा ह्याला संपवलं आहे तशी ती दोघं पण संपली पाहिजे. मगच त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. कारण का तो त्यांच्या आद्यात नाही, मध्यात नाही, उगीचच भोगलं आहे त्यांनी सगळं. मग त्या मुलांना पण तेच पाहिजे. मला एवढंच वाटतं. म्हणजे त्यांनी जसं केलं आहे तसंच दुसऱ्यांनी त्यांच्याबरोबर केलं की काय होतं ही वेदना त्यांना पण कळाली ना, मग ते असं कुठंतरी थांबवल. बाहेरचे लोक पण सुधारतील. असंच करा आता. म्हणजे आयुष कोमकरचा गुन्हेगारी क्षेत्राशी काही संबंध नव्हता, त्याचा काहीही या सगळ्यांमध्ये रोल नव्हता. फक्त तो गणेश कोमकरांचा मुलगा आहे म्हणून त्याला गोळ्या खाव्या लागल्यात आणि अवघ्या 19 वर्षाचा हा आयुष आता यांच्यामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांचे, म्हणजे त्यांच्या आईचे, बहिणीचे, या सगळ्यांचे जे आहेत ते अश्रू आपण पाहिले. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे ग्लॅमर म्हणून पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने हा संपूर्ण मुलाखत पाहणं गरजेचं वाटतं आहे. कारण का आपली देखील घरामध्ये आई आहे, आपली देखील बहीण आहे आणि आपण कोणाला तरी
मेंटॉर मानतो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या पाठीमागे जातो आणि अशा पद्धतीने एखाद्या दिवशी आपल्या देखील कुटुंबावर वेळ येऊ शकते. त्यामुळे ही मुलाखत जी आहे ती कोमकर कुटुंबियांची अतिशय बोलकी आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी एकंदर सगळी गुन्हेगारी क्षेत्रातल्या ज्या सगळ्यांना जो आहे तो एक चांगला संदेश जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.